आपण विचार करा, पहिल्या 100 दिवसामध्ये हा रेप झाला, बलात्कार झाला, लाडकी बहीण योजना बंद पडली, बीडचं प्रकरण झालं, परभणीचं प्रकरण झालं. मग तुम्ही विचार करा, आपला महाराष्ट्र चाललाय तरी कुठे? तुम्हाला तुमचे खड्डे दिसले पाहिजे नाहीत, तुमचं फी वाढते हे दिसायला नाही पाहिजे, तुम्हाला वीज तुमची वेळेवर येत नाही, घराच्या बाहेर कचऱ्याचे ढीग वाढत चाललेत, वेळेवर तुमचं पाणी येत नाहीये हे दिसायला नाही पाहिजे. म्हणून आपल्याला कशात व्यस्त ठेवलेलं आहे? तर धर्म, जात, जात नाही तर जिल्हा, जिल्हा नाही तर तालुका, तालुका नाही तर सोसायटी. जी ब्रिटिशर्सची योजना होती ना, डिवाइड अँड रूल, तोडाफोड आणि राज्य करा, तीच भाजपने घेतलेली आहे. तुम्ही हा कधी ना कधीतरी शांतपणे विचार करणं गरजेचं आहे. सत्ता असली का सगळे तिकडे जातात, इथं जगराटी आहे. पण सत्ता नसताना जे राहतात तो खरा निष्ठावान आणि तो खरा आपला सोबती असतात. शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कोणी असेल त्याला शिक्षाही झालीच पाहिजे. ही शिवशाही जर आपण पाळणार असू तर आपण छत्रपतींचं नाव घेऊ शकतो. दत्तक घेतलं, ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतलं होतं ते नाशिक पालकमंत्र्याविना आज बेवारस का पडलेलं आहे? या ढोंगावरती मी लाथ मारलेली. मी भाजपला सोडला, मी हिंदुत्व नाही सोडलं, मी हिंदुत्व मेलो तरी सोडू शकत नाही. हार जीत होत असते. लढायचं असेल, पाण्यात उडी मारायची असेल तर नाकातोंडात पाणी जाईल, पण हिंमत असेल तर उडी मार, नाही तर पंचागुंडाळ्याने त्याचाच परत जा. पण मला काही पाहिजे हे जर का कोणाच्या मनात असेल तर त्याच्यासाठी माझ्याकडे काही नाही. पण आपण मिळून माझा महाराष्ट्र जपणार असू तर माझ्यासोबत या, माझ्याकडे खूप काही आहे.